ज्या डॉक्टरांनी भारताला पहिला IVF बेबी दिला त्या डॉक्टरांना भारताने फक्त अपमान दिला. डॉक्टर सुभाष मुखोपाध्याय. 1978 मध्ये एक महिला जी आई बनू शकत नव्हती तिच्या मदतीसाठी डॉक्टरांनी बेसिक उपकरणं, आपली टीम आणि आपल्या छोट्याशा लॅबमध्येच एग आणि स्पर्मचं फर्टिलायझेशन केलं आणि बनवलं जगातील दुसरी टेस्ट ट्यूब बेबी दुर्गा. मात्र जेव्हा ही गोष्ट समाज माध्यमांसमोर आणली तेव्हा मात्र त्यांना मिळाला फक्त अपमान. डॉक्टरांनी त्यांचा मजाक बनविला, सायंटिस्टनी त्यांना फ्रॉड म्हटलं. पश्चिम बंगाल गव्हर्नमेंटने एक कमिटी बसवली ज्यामध्ये एकही IVF एक्सपर्ट नव्हता. त्यांच्या रिसर्चला खोटं म्हटलं गेलं. त्यांना त्यांच्या डिपार्टमेंटमधून देखील काढण्यात आलं. या दुःखातच त्यांनी 1981 मध्ये आपलं जीवन संपविलं. मात्र जेव्हा दुसरे IVF डॉक्टरांनी त्यांचे नोट्स वाचले तेव्हा संपूर्ण सत्य जगासमोर आणलं. त्यांच्या कहाणीवर आधारित एक फिल्म देखील बनली जिला नॅशनल अवॉर्ड मिळाला. ते स्वतः मात्र या जगापासून अज्ञान राहिले.